आज अनाऱ्याने ना एक अशी गोष्ट केली जी मी स्वतः पण कधी केलेली नाही, पण तिचं ऐकल्याच्यानंतर मला इतकं हसायला आलं की खूप. मग काय केलं त्याने ते पुढे दाखवत. तर आज ना वियान स्कूलवरनं आला, त्याच्यानंतर त्याला भाजीपोळी दिली. तर भाजीपोळी त्याला नको होती. म्हटलं मग काय बनवावं, कारण मागच्या वेळेस मी एकदा त्याला भेळ करून खाऊ घातली, त्याला ती आवडलेली. भेळ करायची तर चिंच आणि गुळाचं पाणी नव्हतं. मी म्हटलं चला लिंबू टाकून बनवूया. तर माझ्याकडे जे पाणीपुरीच्या पुऱ्या होत्या त्या मायक्रोवेव्हला मी थोड्याशा फुलवून घेतल्या, म्हणजे फ्राय न करता त्याला मायक्रोवेव्हमध्ये केलं. त्याच्यानंतर मुरमुरे, कांदा, टमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू हे टाकून छान मिक्स केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये छानपैकी असं शेव टाकला आणि ज्या पापडी मी हे केली होती पाणीपुरीची ती अशी चुरा करून टाकली, जेणेकरून ती त्याला खायला अजून छान लागेल. आणि शेवची जी क्वांटिटी होती ती थोडीशी कमी केली. इथं मस्तपैकी वियांना छान अशी भेळ बनवून दिली खाण्यासाठी. चला मी तुम्हाला दाखवते अनाराने काय केलं आज. ते कावर सोडलंस इथे, काय हे इथे असं मला छान दिसतंय. नको, ते मागे छान दिसतं. सफेद पाय पाच. तिने काय केलं, आंघोळ केल्याच्यानंतर मला म्हणते समोरचे केस अशा हातात पकडले आणि पाठीमागचे केस बांध म्हणते. मला म्हणते हे समोरचे जे केस असतात ना ते छान दिसतात साईडला. मला इतकं हसू आलं की बाप रे बाप, म्हटलं एवढ्यासा जीव अजून 4 वर्षाची पण पूर्ण नाही आणि तिला कसं सुचतं ह्या गोष्टी. त्यानंतर जे होतं मी ते डोक्याला माझ्या केसामध्ये खूप जास्त कोंडा झाला आहे, म्हणजे एवढा पण नाही पण तरी देखील. तर मी त्याला लिंबू घेतलं आणि ते लिंबाचं पाणी केलं आणि जे ड्रॉपर असतं मुलांना औषध देण्याचं ते ड्रॉपरनी छान केसांना लावलं, छान केस वॉश केले. त्यानंतर अनाऱ्यासाठी जेवण बनवलं होतं, वरण भात आणि केळीचा शिरा. चला परत भेटू उद्या. तो पण बाय बाय.